शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनंत बाळानर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, विदर्भात दाखल झालेला आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. काय सांगाल, एकंदरीत कसं वातावरण आहे आणि अधिवेशनाबाबत काय सांगाल? खरं तर मी सर्वप्रथम पहिल्याच वेळी या ठिकाणी विधानसभेत निवडून आल्यानंतर हिवाळी अधिवेशन नागपुरात होते आणि निश्चित एक कार्यकर्त्यापासून आमदार झाल्यानंतर अधिवेशनामध्ये भाग घ्यायचा मला संधी मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि आमदार आणि त्याच्यामध्ये पहिलं अधिवेशन एक वेगळा आनंद आहे. या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि माझ्या विभागातील सर्व जनता यांनी जो आशीर्वाद दिला त्याच्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो आणि निश्चित माझ्या विभागातील विकास कामं असतील किंवा जनतेच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मला एक संधी मिळाली आहे. त्याचा एक वेगळा आनंद आहे. तुम्ही सध्या विदर्भात आहात, नागपुरात आहात, खूप थंडी आहे, काय सांगाल? थंडी हा पर्यावरणाचा भाग झाला, परंतु अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये हे वातावरण थंड नसणार एवढी मला खात्री आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, महागाई आहे आणि अशा अनेक प्रश्नांवर खरं म्हणजे लोकांना न्याय मिळणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी एक हिवाळी अधिवेशनाचं वातावरण निश्चितपणे गरम राहील. आज पहिला दिवस आहे, बोलायला संधी मिळाली तर नेमका कोणता पहिला मुद्दा तुम्ही उपस्थित करणार? जर बोलायला संधी मिळाली तर खरं तर माणसाला ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत, मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा इतर जे काही विषय आहेत, तर त्यांचं घर असेल, निवासस्थान असेल, या संदर्भात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोलायला मला आवडेल आणि निश्चितपणाने संधी मिळाली तर मी ते बोलेन. निश्चित, धन्यवाद तुमच्याशी बातचीत संदर्भात. तर एकंदरीत पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. मात्र हिवाळी अधिवेशन नेमकं कशा प्रकारे असतं, अधिवेशनाचा भाग कसा असतो, या सगळ्याची माहिती जाणून गेलं आणि त्यानंतरच संपूर्ण कामाला जे सुरुवात केली अशा प्रकारचं वक्तव्य अनंत बाळानर यांनी केलं.